तर मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये जवळजवळ आपल्याला 4 महिने झालेले आहे आणि 4 महिन्यामध्ये बघा आपले भरपूरसे मी तुम्हाला म्हणजे बेसिकचे व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. म्हणजे म्हणायचं म्हणजे आपण ज्वेलरीचे वगैरे तुम्हाला कसे काय शिकवते ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून आपल्याकडे नऊवारी काष्टा पण शिकवला जातो आणि ब्लाऊजमध्ये पण आपण डिझायनर ब्लाऊज प्लस बेसिक्स ब्लाऊज वगैरे सर्व काही शिकवतो. वन पीस, डिझायनर फ्रॉक, घागरे सर्व काही आपण शिकवतो. पण बघा आपण आरीवर्क क्लासपासूनच आपल्या क्लासेसची यूट्यूबवर सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे मला जर आहे ना आता हे पहिले आरीवर्क क्लास म्हणजे कंटिन्यू करावा लागेल. कारण काय होतं, हे जर अर्धवट सुटलं ना तर मग आपण ब्लाऊज ड्रेसकडे गेलो तर आपलं हे शिकायचं राहून जाईल. पण बघा तुम्हाला जर समजा आरीवर्कमध्ये जर समजा असे गळे आहेत, जर तुम्हाला गळ्यांचं वर्क पाहिजेत, वर्कचं जर तुम्हाला ट्रेस पेपर लागत असेल तर मी तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करेल. बघा आपण आरीवर्कमध्ये सहसा तुम्ही बघू शकता सिंपल गळा याच्या बाजूलाच वर्क दाखवलेला आहे. तर मी तुम्हाला पंचकोनी गळ्याच्या बाजूचं वर्क देईल, पान गळ्याच्या बाजूचं वर्क देईल. त्याच्यानंतर मटका गळा जो असतो त्याच्या बाजूला कसं वर्क घ्यायचं त्याची ट्रेस पेपर तुम्हाला देईल. म्हणजे तुम्ही ऑर्डरनुसार मी तुम्हाला ट्रेस पेपर तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करेल. अजून झालं आपल्याला देवीचं पण वर्कशॉप चालू करायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं. पण आज ना आपण बुट्ट्यांचं डिझाईन आता कंप्लीट केलेलं आहे. आता मी त्याच्यानंतर तुम्हाला आज जे शिकवणार आहे हे फेदर स्टिच आहे आणि पिस्तूल स्टिच आहे. तर ते पण तुम्ही बघा, जर समजा तुम्ही स्लीव्ज घेतली तर तुम्ही समजा 3-4 स्लीव्ज घेतली, एवढी जर स्लीव्ज घेतली तर तुम्ही या इथून बघा असे छान ती डिझाईन वरपर्यंत घेऊ शकता. म्हणजे ही जी फेदर स्टिच आहे ना ही पूर्ण अशी झाडांसारखी दिसते आणि याच्यामध्ये आम्ही छान असं फ्रेंच नॉटचं एक नवीन लुक दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा आणि स्किप न करता बघा. कारण काय होतं, तुम्ही ना व्हिडिओ बघता आणि मग अर्धवट बघता आणि सोडून देता आणि मग तुम्हाला आपण काय शिकवलं आणि आपलं काय झालेलं आहे हे समजत नाही. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून व्यवस्थित बघा. आणि पिस्तूल स्टिच आहे ना, पिस्तूल स्टिच एकदम सिंपल आहे पण दिसायला खूप सुंदर दिसते. पिस्तूल स्टिचचा वापरही आपण ही जी आपण फेदर स्टिच घेतलेली आहे याच्यामध्येच आपण ती अटॅच करून त्याला एक नवीन लुक देऊ शकतो. तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओकडे आपण जास्त वेळ न घालवता आता चला मग आपली फेदर स्टिच आणि आपली जी पिस्तूल स्टिच आहे ती मी तुम्हाला शिकवते. पण तुम्ही ती मन लावून शिका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही हे मला कमेंटमध्ये कळवा. कारण तुमच्या कमेंट फार कमी आहे. आपले सबस्क्रायबर बघा आता नाही काहीतरी 900च्या जवळ झालेले आहे. तर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल. आणि चला मग आपण जे आहे ना आपलं फेदर स्टिच आणि पिस्तूल स्टिच करूया. हे बघा आपण पिस्तूल वर्क आता शिकणार आहे. तर पिस्तूल वर्कसाठी आपल्याला सुरुवातीला आपण जसं बलून असतो ना फुग्यांच्या जसं आपण ड्रॉ काढतो तशी आपल्याला पहिले पेन्सिलनी कापडवर ड्रॉ काढून घ्यायचे. आपल्याला त्या ड्रॉमध्ये आपण मग वर्क करणार आहे. तर आपल्याला याच्यासाठी डोली धागा वापरायचा आहे. आम्ही लाल कलरचा डोली धागा घेतलेला आहे इथे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण 5 किंवा 6 बलून आखून घ्यायचे. याला आता आपल्याला सुईमध्ये एक पदरीच धागा ओवायचा आहे. डोली धागा जो आहे ना तो एक पदरीच घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण सुई खालून वर काढायची आणि नंतर मग त्याला आपल्याला फ्रेंच नॉट घ्यायची आहे. तर हे बघा आपण 4 पदर घेतलेले आहे फ्रेंच नॉटचे आणि बरोबर जो आपण फुग्याचा गोल राऊंड केलेला आहे तिथून सुई वरतून खाली टाकायची आणि मग आपल्याला फ्रेंच नॉट तर आपण शिकलेलंच आहे त्या पद्धतीने तो बलूनसारखी जिथे बलूनच्या ठिकाणी नॉट पडते बघा आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होते. अशा पद्धतीनेच आपल्याला आपले जे पूर्ण उरलेली आहे याला पण आपण अशा पद्धतीनेच जे
म्हणजे आपले उरलेली जी डिझाईन आहे ना तशी स्टिच करायची आहे आणि खूप सुंदर दिसते बघा ही डिझाईन. तुम्ही स्लीव्जमध्ये कुठे कुठे ही डिझाईन टाकू शकता. म्हणजे समजा आपण ते फेदर स्टिच आणि ही डिझाईन जर मिक्स केली तर अजून त्याला असं नवीन म्हणजे असं डिझाईन तयार होतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतं. हे बघा इथे पण आपण तसंच केलेलं आहे. फ्रेंच नॉट आतमध्ये टाकलेली आहे, सॉरी सुई आतमध्ये टाकलेली आहे. आणि बघा फ्रेंच नॉट अशी फ्रेंच नॉट आपण ज्यावेळेस करतो ना तर धागा असा आल्हादी वरतून खाली सोडायचा. म्हणजे काय होतं डिझाईन आहे ना खूप सुंदर असं गुलाबाचं छोटंसं फूल तयार होतं. हे बघा इथे डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि इथे दुसरं जे स्टुडंट आहे ते डिझाईन करतच आहे. अजून काही स्टुडंटची झालेली आहे, काहींची बाकी आहे. तर प्रत्येकाने आपल्या आपल्या ला जशी जमते तशी प्रत्येकाने डिझाईन म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी दिसत आहे बघा. तर काय होतं कोणाला पटकन येतं, कोणाला थोडासा उशीर लागतो यायसाठी. पण कसं आहे केल्याशिवाय येत नाही. तर मग आता आपण फेदर स्टिच शिकूया. तर आपल्याला फेदर स्टिचसाठी पण बघा पेन्सिलनी पहिले 4 लाईन ड्रॉ कराव्या लागतात ABCD. आणि नंतर मग आपण जर समजा बीमधनं धागा वर काढला तर तुम्ही बघू शकता आपण बीमधनं जर धागा वर काढला तर आपल्याला डीमधून सुई सीमध्ये क्रॉस टाकावी लागते आणि खालचा धागा गोल यू आकारामध्ये घ्यावा लागतो. तर तुम्ही व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा आणि व्यवस्थित बारकाईने बघत चला. हे बघा अशा पद्धतीने याला मधला धागा आपण वर काढला की खाली यू शेप तयार होतो. तसंच आता इकडनं करायचं. एमधून क्रॉस बीमध्ये सुई काढायची आणि बीमधनं आपण सुई काढली की आपला ए आणि जी आपली सी आहे तिथे आपलं यू आकार तयार होतो. म्हणजे एक वेळेस इकडनं समजा एमधून सुई टाकून बीमध्ये काढायची आणि डीमधून सुई टाकून सीमध्ये काढायची. या पद्धतीने बघा ही पूर्ण लाईन आपल्याला तयार करून घ्यायची. आणि ही डिझाईन आहे ना तुम्ही एल्बोपर्यंत जर स्लीव्ज असेल तर तुम्ही छान असं पूर्ण डिझाईन समजा मी ABCD घेतली तर तुम्ही अजून याच्यात 4 लाईन ॲड करू शकता. म्हणजे ABCDEFGH म्हणजे ह्या 4 लाईनीमध्ये तुम्हाला ही डिझाईन तयार होते. आणि डिझाईन तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. जर तुम्हाला समजा आरीवर्क करायचा थोडा कंटाळा आला तर ते थोडंसं बारीक काम आहे तर तुम्ही हे डोली धाग्याचा वापर करून हे वर्क पण करू शकता. आणि हे वर्क जे आहे ना जर तुम्ही केलं तर तुम्हाला म्हणजे हे वर्क वॉशेबल आहे. आणि तुम्ही फ्रेंच नॉट टाकायची आहे तर तुम्हाला फ्रेंच नॉट टाकायसाठी काय करावं लागतं डोली धाग्याचाच वापर करावा लागतो. आणि एकेरीच डोली धागा घेतलेला आहे इथे आपण. तर आपण काय करायचं जे आपण यू शेप आपले आलेले आहेत ना तिथे फ्रेंच नॉट टाकायची. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही ही जी फ्रेंच नॉट हे छोटंसं गुलाबाचं फूल दिसतं बघा. तर ही पण डिझाईन खूप सुंदर दिसते तयार झाल्यानंतर. आणि जिकडनं तुम्हाला दोन्हीकडनं धागे दिसत आहेत ना साईडला तिथे पण तुम्ही स्काय ब्ल्यू कलर, पिंक कलर अशा कलरचे किंवा तुमच्या आवडीनुसार धाग्यांचा कलर वापरून फ्रेंच नॉट घेतल्या की अजून त्याला नवीन लुक येते. आणि तिथे त्या डिझाईनचा एंड होतो म्हणजे डिझाईन स्टॉप झाल्यासारखी दिसते बघा. तर तुम्ही साईडला पण जर याला फ्रेंच नॉट टाकल्या ना तर खूप सुंदर दिसेल बघा. करून बघत चला. कारण तुम्ही जी डिझाईन आहे जे वर्क आहे हे प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला समजत नाही. तर तुम्ही आहे ना डिटेलमध्ये म्हणजे विचारत पण डिटेलमध्ये जात जा
आणि व्हिडिओ पण डिटेलमध्ये बघत चला, कारण काय असतं ह्या बारीक बारीक गोष्टी आहे ह्या केल्याशिवाय समजत नाही आणि नुसतं बघूनही येत नाहीत. तर तुम्ही आहे ना फ्रेंच नॉटसाठी डोली धाग्याचा वापर करा, कारण सिल्क थ्रेड धागा नाजूक असतो आणि तो ना फार गुंतागुंती होतो, त्यामुळे हा डोली धाग्यांचा वापर केलेला आहे. आणि फ्रेंच नॉटमुळे या डिझाईनला एक नवीन लुक येतं बघा. खूपच सुंदर अशी ही डिझाईन तयार होते. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल की डिझाईन किती सुंदर दिसते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी, आणि कमेंट करत चला. आणि उद्याच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला माझ्या सर्व यूट्यूब मैत्रिणींना, माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून आपण नवीन काहीतरी घेऊ.